सर्वच उपस्थित माझ्या भगिनींनो बंधूंनो, या ठिकाणी संकल्प महासभा हा संकल्प कसला आहे? जितू भाऊ शिरसाट यांना धुळे विधानसभेवर निवडून आणायचा आहे। मग हा संकल्प आपण बांधण्यासाठी ही सभा आयोजित केली। या सभेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे थोड्याच वेळात तिथं पोहोचतायत आणि त्यानंतर सभेला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। माझ्या बंधूंनो भगिनींनो, आम्ही तुम्हाला प्रत्येकाला एक आव्हान करतो की समाजाच्या आणि इतर समाजांच्या जे वंचित घटकात राहणारे लोक आहेत त्यांना मोठं करण्यासाठी, त्यांना आपल्या प्रत्येकाला एक बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीपातीचं राजकारण कपून घेतलं जात नाही। या महाराष्ट्रामध्ये सरळ कष्टकरी, कामगार, श्रमिक यांचं राजकारण, मानवतेचं राजकारण, सरळ मार्गाने चालणारं राजकारण केलं जातं। माझ्या भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो, या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलं जातं। मग आपण कशासाठी जमलो आहोत? आपण जमलो आहोत आपल्या समाजाच्या एकंदरीत पर्यायानं आपल्या बरोबर असलेल्या छोट्या छोट्या समूहांचा, ज्या जातींवर अन्याय होत आले त्या जातींना न्याय देण्यासाठी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी जितू भाऊ शिरसाट रूपे एक उमेदवार दिला आहे। हा उमेदवार निवडून आल्यानंतर तुमच्या 70 ते 60 वर्षाचा असलेला बॅकलॉग भरून काढायचा आहे। तुमचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत। ही प्रश्न सोडवताना आज हजारो लोक आपल्याकडनं तुमच्या पूर्ण महाराष्ट्रातून निवडून गेले आमदार म्हणून, पण एकही आमदारानं आपला प्रश्न तिथं मांडला नाही। आपलं आरक्षण धोक्यात आलं आहे, आपल्या मुला मुलींना नोकऱ्या नाहीत, आपल्या धुळे शहरामध्ये कुठलाही मोठा प्रकल्प नाही तर मुलं गाव सोडून बाहेर कामाला जातात। मग ही कामं, हे प्रकल्प इथं आणण्यासाठी आपला आमदार हवा, म्हणून आपण जितू भाऊ शिरसाट यांना निवडून आणणार आहोत। ही सभा कशासाठी आहे? ही सभा फक्त गर्दी दाखवण्यासाठी नाही, तर ही गर्दी जितू भाऊंना निवडून आणणारी गर्दी व्हावी म्हणून आपण ही सभा घेतली आहे। या सभेमध्ये अनेक लोक आहेत, त्यांना वाटतंय की जितू भाऊ किती मतं घेतील, जितू भाऊ निवडून येतील, एवढी गर्दी आमच्याकडे जमा झाली आज। आणि ही गर्दी म्हणजेच जितू भाऊंची मतं आहेत आणि हीच मतं जितू भाऊंना मुंबईच्या विधानसभेत आपला धुळे शहराचा आमदार म्हणून पाठवणार आहे। म्हणून माझे सगळे मागे जे भगिनी बंधू उभे आहेत, स्टेजच्या मागे जे उभे आहेत, त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांची तब्येत बरोबर नाही तरीही ते संपूर्ण महाराष्ट्राला पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आणि तो माणूस तुमचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे। अशा माणसाला आपण वंदन करण्यासाठी आलात आणि आपलं जे शक्ती आहे, जी तुमच्या रूपानं बाळासाहेबांना मिळते ऊर्जा, ती ऊर्जा इथं बाळासाहेब येतात तोपर्यंत टिकून ठेवा। आणि 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अनुक्रमणिका नंबर 5 जितू भाऊ शिरसाट यांची निशाणी लक्षात असू द्या, गॅस सिलेंडर। प्रत्येकाला माहिती आहे गॅस सिलेंडर कसं असतं, काय असतं, आणि त्या गॅस सिलेंडरच्या चटकेमुळे आपल्याला संध्याकाळी भाकर मिळते। त्यासाठी माझा भाऊ कामाला जाते, त्यासाठी माझी माय दिवसभर काम करते आणि आज त्या गॅस सिलेंडरच्या किमती कुठे चालल्या आहेत, त्या किमती कमी करण्यासाठी आपल्याला आपला हक्काचा माणूस निवडायचा आहे। हा मोठा तो निर्णय आहे, तो निर्णय आपल्याला करण्यासाठी आपली माणसं निवडून पाठवायची आहेत। यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी येत आहेत। तरी माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे, जे आपले घरी राहिलेले मित्र आहेत, बंधू आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, भगिनी आहेत, त्यांनाही निरोप द्या, त्यांनाही इथं बोलवा, त्यांना सांगा की तुमच्या बापाचं रक्त इथं येतंय, आपल्या बापाचं रक्त इथं येतंय आणि हे रक्त इथं आल्यानंतर भविष्यामध्ये तुमच्या एक एक प्रश्नाचा तो हिशोब घेणारा रक्त इथं येतंय। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि आपण प्रत्येकाने आपली खुणगाड बांधूया आणि गरीब घरातलं एक लेकरू आमदार म्हणून या द्वेषातून पाठवूया एवढी विनंती करतो आणि माझी 2 शब्द संपवतो। जय भीम, जय महाराष्ट्र।